भागाकार याचा अर्थ कोणत्याही वस्तूचे केले जाणारे समान भाग. आपल्याकडे 8 चॉकलेट आहेत. आपल्याला ते 2 मुलांना वाटायचे आहेत. तर त्यासाठी 8 चॉकलेटचे आपल्याला 2 विद्यार्थ्यांना वाटण्यासाठी विभागणी करायची आहे. आपण पहिल्यांदा पाढा लिहून घेतलेला आहे. 2च्या पाढ्यामध्ये 8 आहेत का बघायचे. 8 ही संख्या आहे का बघायची. 8 ही संख्या आहे, तिला गोल करायचं. पाढा म्हणायचा बेक बे बेदुने 4 बेत्रिक 6 बेचोक 8. जसं म्हणतोय तसंच लिहायचं आहे. बेचोक 8. बे याला गिरवायचं म्हणजे बे चोक 8. 8तून 8 गेले, उरले 0. ह्याला फार महत्त्व आहे. बे चोक 8 म्हणणे याला खूप महत्त्व आहे. नंतर वजाबाकी करायची. आपण दुसरे उदाहरण घेतलेले आहे. 63 डिवायडेड बाय 3 म्हणजे 63 चॉकलेट आहेत. ते आपल्याला 3 मुलांमध्ये समान वाटायचे आहेत. पुन्हा आपला पहिला उपक्रम, पहिली क्रिया पाढा लिहून घेणे. पाढा लिहून झाल्यानंतर पहिल्यांदा पहिली संख्या त्या पाढ्यामध्ये आहे का बघायची. तर आपल्याला पहिली संख्या सापडलेली आहे. 3 1 जार 3, 3 2 जार 6. पुन्हा तसंच जसं म्हणतोय तसंच गिरवायचं. 3 1 जार 3, 3 2 जार 6. 3 2 जार 6. 6मधून 6 गेला, उरला 0. आता पुढची संख्या खाली घेत असताना आपल्याला तिला बाण दाखवून खाली घ्यायचं आहे. तर इथे आपण हा 3 खाली घेतला आहे. आता 3 खाली घेतल्यानंतर आता या दोन्ही संख्या बघायच्यात आपल्याला की ह्या दोन्ही संख्या मिळून कोणती संख्या तयार होते. 0 3 अर्थात 3 ही संख्या तयार झाली. 3च्या पाढ्यात 3 आहे का पाहायचं. 3 1 3, 3 1 जार 3. पुन्हा गिरवायचं. 3 1 जार 3. 3मधून 3 गेले, उरले 0. पुढील उदाहरण पाहत असताना 48 चॉकलेट्स आहेत. ते आपल्याला 3 विद्यार्थ्यांमध्ये इक्वल डिवाईड करायचे आहेत. तर पहिल्यांदा 3चा टेबल आपण लिहून घेतलेला आहे. पहिलाच अंक आहे 4. 4 3च्या टेबलमध्ये आहे का नाही. मग 4च्या जवळचा अंक शोधायचा. 4च्या जवळ अंक कोणता आहे 3. म्हणून आपण या ठिकाणी 3ला काय करायचं गोल. 3 1 जार 3. जसं म्हणतोय तसंच लिहायचं. 3 1 जार 3. 4मधून 3 मायनस केल्यानंतर उरला 1. वरतून आपण घेतलेले आहे खाली 8. आता नंबर आपला 8 नाही झाला. आता नंबर आपला तयार झालेला आहे 18. आता 18 या टेबलमध्ये आहे का बघायचे. 18 नसते तर आपण 18पेक्षा स्मॉल नंबर शोधला असता. 3 1 जार 3, 3 2 जार 6, 3 3 जार 9, 3 4 जार 12, 3 5 जार 15, 3 6 जार 18. जसं म्हणतोय तसंच गिरवायचं. 3 6 जार 18. 8मधनं 8 गेले 0, 1मधनं 1 गेला 0. याचा अर्थ असा झाला की 3 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 16 चॉकलेट्स इक्वलमध्ये डिवाईड होणार आणि बाकी काहीच राहणार नाही आहे चॉकलेट. डिवायडेशनमध्ये आपल्याला प्रत्येक नंबरला डिवाईड करणं गरजेचं असतं. आता 56 चॉकलेट्स आपल्याला 7 विद्यार्थ्यांना वाटायचे. तर आपण पहिल्यांदा 7चा टेबल लिहून घेतो. पण एक लक्षात घेतलं पाहिजे, प्रत्येक टेबल हा 0ने सुरू होतो. हा टेबलसुद्धा 0ने सुरू झाला. 3चा टेबलसुद्धा 0ने सुरू झाला. 2चा टेबलसुद्धा 0ने सुरू झाला. तसंच 7चा टेबलसुद्धा आपल्याला 0ने सुरू करायचा आहे. आपण हा टेबल 0ने सुरू केला आहे. 7 0 0 होतं. 7 1 जार 7, 7 2 जार 14. तर पहिला नंबर आला आहे 5. 7च्या टेबलमध्ये 5 आहे का बघायचं. नाही आहे. मग 5पेक्षा कोणता स्मॉल नंबर आहे 0. मग 0चा भाग द्यायचा. 7 0 0 आणि 5मधून 0 गेल्यानंतर आपल्याला माहीत आहे की 5च उरतात. आता बाण करून आपल्याला पुढचा नंबर खाली घ्यायचा आहे. आता आपला नंबर तयार झाला 56. तुम्ही म्हणाल सर इथंच 56ला आपण डिवाईड केलं असं तर चालत नाही. आपल्याला भागाकार शिकत असताना पहिल्यांदा याच क्रमाने जाणं गरजेचं असतं. नंतर तुम्ही शिकल्यानंतर डिवाईड करू शकता. 7च्या टेबलमध्ये 56 आहे का. आहे. नसते तर आपण त्यापेक्षा छोटी संख्या बघितली असती. 7 1 जार 7, 7 2 जार 7 0 7 0 जार 0, 7 1 जार 1, 7 2 जार 14,
7 3 जार 21, 7 4 जार 28, 7 5 जार 35, 7 6 जार 42, 7 7 जार 49, 7 8 जार 46. आता म्हणतोय तसंच गिरवायचं. 7 8 जार 56, 6मधनं 6 गेला 0, 5मधनं 5 गेला 0.